नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आयुर्वेदानुसार जर पाददाह आपण बघायला गेलो तर पादयोः कुरुते दाहम पित्तासृक् सहितो अनिलः विशेषत चंक्रमतः पाददाहम तमादिशेत. म्हणजेच खरं बघायला गेलं तर दाह म्हणजेच आग होणं हे पित्तवृद्धीचे लक्षण आहे. आणि पित्त बिघडलं की रक्तही खराब होतं, कारण पित्त आणि रक्त यांचा आश्रयी संबंध आहे. आणि वात हा आपल्या संपूर्ण शरीराचा कर्ता धर्ता आहे. त्याच्यामुळे वाताची ही दृष्टी बऱ्यापैकी आजारांमध्ये झालेली असते. त्याच्यामुळेच तुमच्या तळपायांची आग होत असेल तर वात, पित्त आणि रक्त यांची दृष्टी प्रामुख्याने झालेली असते. आणि याच्यासाठी जर तुम्हाला उपचार घ्यायचे असतील तर चांगल्या वैद्यांकडून व्यवस्थित परीक्षण करून तुम्ही पोटातूनही औषधं घेऊ शकता, किंवा तुम्हाला शरीराची शुद्धी करून घ्यायची असेल, म्हणजेच पंचकर्म करून घ्यायचं असेल तर वातासाठी बस्ती, पित्तासाठी विरेचन आणि रक्तासाठी रक्तमोक्षण या शोधन चिकित्सा सर्वात श्रेष्ठ सांगितलेल्या आहेत. म्हणजेच हे केल्यानंतर तुम्हाला इतर काही करण्याची गरज पडत नाही. त्यानंतर ज्यांचं खूप जास्त फिरणं असतं, जसं सेल्समन आहेत, साईटवरती काम करणारे वर्कर्स आहेत, इंजिनियर आहेत, किंवा ज्यांचं खूप जास्त उभारून काम असतं, म्हणजेच किचनमध्ये काम करणाऱ्या महिला, शेफ, सर्जरी करणारे डॉक्टर्स, कंपनीमध्ये दिवस उभारून काम करणारे कामगार, तर यांच्यामध्येही पायांची आग होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. तर यांनी पायांना आराम देणं गरजेचं आहे. तिसरं कारण आहे, जर तुमचं खाणं पिणं वागणं व्यवस्थित नसेल तरी शरीरातील दोष बिघडून तळपायांची आगाग होते. तुमच्या खाण्यामध्ये जर वारंवार अतिशय तिखट, तेलकट, खारट, मसालेदार, आंबट, आंबवलेलं, शिळे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड, प्रिझर्व फूड, पॅक फूड, विरुद्ध आहार हे जर अधिक प्रमाणात असेल, त्यानंतर नॉनव्हेज, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, मद्यपान, इतर व्यसनं तुम्ही अधिक प्रमाणात करत असाल तरी शरीरातील पित्तदोष बिघडतो आणि पचन बिघडल्यामुळे इतरही दोष बिघडतात. तुमचं रात्रीचं खूप जास्त जागरण होत असेल, सकाळी उशिरा उठणं होत असेल, दुपारी झोपणं होत असेल, खूप जास्त फिरणं होत असेल, शारीरिक कष्टाची कामे भरपूर असतील तरी शरीरातील दोष बिघडून वेगवेगळे आजार तुमच्या मागे लागतात. त्याच्यामुळेच तुमच्या खाण्यापिण्या वागण्यामध्ये चांगले बदल करणं गरजेचं आहे. चौथं कारण आहे, उन्हाळ्याच्या दिवसातही बऱ्याच लोकांच्या तळपायांची आगाग होते, कारण वातावरणामधली उष्णता वाढलेली असते. त्याच्यामुळे शरीरातली उष्णता वाढून हा त्रास होतो. त्यात पाण्याचं योग्य प्रमाण तुमच्या शरीरामध्ये नसेल तरी शरीरातला कोरडेपणा वाढतो, उष्णता वाढते आणि पायांची आगाग होते. त्याच्यामुळे तहानेनुसार योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. त्यानंतर शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी, शरीरातली उष्णता आतून कमी करण्यासाठी धण्याचं पाणी, सब्जा भिजवलेलं पाणी, कोकम सरबत, आवळ्याचं सरबत, वाळ्याचं सरबत अशी वेगवेगळी सरबतं तुमच्या पिण्यामध्ये ठेवा. याने लिक्विड इंटेक वाढेल, उष्णताही कमी होईल. त्याचबरोबर खजूर, अंजीर, काळ्या मनुका असे उष्णता कमी करणारे पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये ठेवा. याने पायांची आगाग होण्याचं प्रमाण कमी होतं. पुढचं कारण आहे, जर डायबिटीस सारखा आजार तुम्हाला बऱ्याच वर्षापासून असेल तरी त्याचा नसांवरती परिणाम होऊन डायबिटिक न्यूरोपॅथी हे कॉम्प्लिकेशन होतं आणि याच्यामध्ये तळपायांची आग होणं हे लक्षण आपल्याला प्रामुख्याने दिसतं. त्याच्यामुळे जर हा आजार वेळीच कंट्रोलमध्ये ठेवला तर पुढे हे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतात. जर याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही तर भविष्यात डायबिटीस एक ऑर्गनला डॅमेज करायला सुरुवात करतो. त्यानंतर हायपोथायरॉइडिझममध्येही तळपायांची आगाग होते. तुम्हाला ब्लड सर्क्युलेशनशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील किंवा पायांचं इन्फेक्शन झालेलं असेल, संधिवातासारखा आजार असेल तर अशा आजारांमध्येही तळपायांची आगाग होऊ शकते. तर अशा वेळेस हे आजार आधी कंट्रोल करणं गरजेचं आहे. सहावं कारण आहे, जर तुमच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असेल, स्पेशली विटॅमिन B12ची कमतरता असेल, आयर्न डेफिशियन्सी असेल किंवा इतर विटॅमिन्सची कमतरता असेल तर याच्यामुळेही पायांची आगाग होऊ शकते. तर अशा वेळेस विटॅमिन्सची कमतरता भरून काढणं गरजेचं आहे. पुढचं कारण आहे हार्मोनल चेंजेस, स्पेशली मेनोपॉजकडे चाललेल्या महिला किंवा मेनोपॉज झालेल्या महिला यांना हॉट फ्लॅशेसचा भरपूर त्रास होतो. शरीरातली उष्णता भरपूर वाढलेली असते, त्याच्यामुळे त्यांच्याही पायांची आगाग होते. म्हणून या काळात महिलांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. आठवं कारण आहे, जर काही औषधांचे साईड इफेक्ट्स तुम्हाला झालेले असतील तरी पायांची आगाग होऊ शकते. त्याच्यामुळे कोणती औषधं घेतल्यानंतर आपल्याला त्रास होतोय हे बघणं गरजेचं आहे. तर ही तळपायांची आग होण्याची 8 महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगितली. तर या कारणांकडे तुम्ही आधी लक्ष द्या.
जी कारणं तुम्हाला दूर करणं शक्य आहे ती कारणं आधी दूर करा. इथेच तुमचा बऱ्यापैकी त्रास कमी होईल.